प्रधान संस्कृति में स्त्री का बढ़ना मानो अभिशाप था। ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी। और यही बदलाव लाने के लिए रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले। काय ग सावी, 2 ताटं कशा पाहिजे? जेवायला म्हणजे ते सोनाराची सोन आहे का? माझी मैत्रीण. अगं तिच्या नवरा तर सकाळी 7 मेला की सती राहणार आहे म्हणलं ती. सती सती म्हणजे आगीत टाक देताना नवऱ्या संगत चितेवर बायकोला बी बसवतात. म्हणजे राधाची म्हणणं झालं. बाई सावी, प्रथाच आहे बघ तशी. थांबवता येणार नाही. धर्माच्या विरोधात कोण जाणार आहे? प्रथा थांबवता येणार नाही काय म्हणा. आता कोतवालच काय ते करू शकत. मुहूर्ताची वेळ झाली. सती मातेला अग्निवेदी मंत्र माझी मैत्रीसाठी जाणार नाही. एवढंच त्यांना सहन झालं बाय. आणि माझ्या राधाला जीवन जायला निघाला. शास्त्री ताबडतोब थांबय. कायद्याने सती प्रथा बंदी आहे माहितीये ना? शाबास सावित्री. पापाची धनी नव्हती तू. जर का जीव वाचवणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला. सावित्री आई, सावित्री आई, तुझ्या पायी, सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई.
बढ़ेंगे, पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम, भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। गिर के धरती अपना सीना भूख मिटाती है, हाँ हाँ भूख मिटाती है। क्यों इसको नमन करूं, ये भारत माँ की माटी है। की दहाड़ और राणा की तलवार है, लक्ष्मी की ये गर्जना की पुकार है। देश की माटी है या बोलूं देश की माटी है या मेरे देश की बेटी है। इसको नमन करूं, ये भारत माँ की बेटी है। रहे तिरंगा सबसे ऊंचा मान बनाती है, धरती अम्बर तक अपना परचम लहराती है। रहे तिरंगा सबसे ऊंचा मान बनाती है, धरती अम्बर तक अपना परचम लहराती है। क्यों ना इसको नमन करूं, ये भारत माँ की माटी है। ये भारत माँ की बेटी है। ಧನ್ಯವಾದಗಳು. ವಿದ್ಯಾವರ್ಧಕ ಅಂಗವಾದ್ಯದ ಶಾಲೆ ಅಕ್ಷರದ ಅವ್ವ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ